सर्वांना नमस्कार। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आज व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व पुरस्कार विजेते आणि आपण सर्व मान्यवर, खरं तर 21 वर्ष आणि त्यातली जी 15 वर्ष पुरस्काराची आहेत त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा योग आला आणि विकासजींचं जे काम आहे ते खूप मोठं आहे आणि या कामाच्या माध्यमातून पाठीवर शाबासकीची थाप जे देतात विकासजी आणि त्यांची पुढे यशवंतराव टीम याचा आम्ही साक्षीदार आहे। मलाही या पुरस्कारासाठी माझीही निवड करण्यात आली। 25 वर्ष नोकरी झाली, पैकी 24 वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी आमच्या अध्यक्षांमुळे माननीय डॉक्टर शंकरराव ठाकरे यांच्यामुळे मिळाली आणि माझी जागृती हायस्कूलची जी टीम आहे त्या टीमच्या बळावर आम्ही एक उपक्रमशील आणि एक चांगली शाळा चालवू शकतोय आणि त्याचबरोबर शाळेचं काम करत असताना संघटनेमध्ये मगाशी उल्लेख केला की आमचे मित्र सचिन नलवडे सर यांच्यासोबत तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर वेगवेगळ्या अर्थाने काम करता आलं आणि या सगळ्या गोष्टीची कुठेतरी नोंद घेतली गेली आणि हे सगळं होत असताना कराड तालुक्यातल्या शेवटच्या टोकावर असणारं आमचं 25 किलोमीटरवरचं कालगाव, तिथं पासूनचा इथपर्यंतचा प्रवास, आई वडील, मोठे बंधू, बहीण, सगळा परिवार आणि आमचा मित्र परिवार या सगळ्यांची ज्या काही सदिच्छा, शुभेच्छा यामुळं जे काही आजपर्यंत चांगलं काम करता आलं त्या कामाची ही पोच आहे असं मी मानतो आणि माझा हा पुरस्कार माझ्या कुटुंबियांना आणि माझ्या जागृती परिवाराला मी समर्पित करतो। विकासजी, आपला हा यशवंत विचाराचा जो वारसा आणि वसा आहे तो निश्चितपणे आम्ही पुरस्कार म्हणजे ते आपण जो चालवतोय तो आमच्याकडे काही अंशी सुपूर्द केलाय तो आम्ही निश्चितपणे पुढे नेऊ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।